चला मुलांनो, आज तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो. पहा, 3 मित्र असतात. एके दिवशी ते जेवायला जातात, 3 जण. तिघांचं असं ठरतं की आपण जेवण करू आणि येणारे जे बिल आहे ते आपण तिघांमध्ये डिवाईड करून देऊन टाकू. त्याप्रमाणे ते एका हॉटेलमध्ये जेवायला जातात. जेवण केल्यानंतर बिल होतं 75 रुपये. मग हे तिघं काय करतात, तिघं 25-25 रुपये काढून टोटल 75 रुपये जमा करतात आणि त्या वेटरकडे देतात. वेटर जेव्हा ते बिल घेऊन याला जातो, काउंटरवरती जातो मालकाकडे, तर मालक काय म्हणतो की आपण काय करू, यांना 5 रुपये डिस्काउंट देऊ. वेटरकडे ते 5 रुपये देतात आणि त्या तिघांना ते परत करून ये असं सांगतात. मग वेटर काय विचार करतो की आपल्याकडे हे 3च लोक आहेत आणि रुपये किती आहेत, 5. तर मी काय करतो, 2 रुपये मला ठेवून घेतो आणि 3 रुपये यांना देतो, म्हणजे तिघांना 1-1 रुपया देतो. ठीक आहे. त्याप्रमाणे वेटर काय करतो, तिघांना 1-1 रुपया देऊन टाकतो. मग सुरुवातीला किती रुपये दिले होते प्रत्येकाने, 25-25 रुपये. आता त्यांना प्रत्येकाला 1-1 रुपया परत मिळाला, म्हणजे प्रत्येकाचे किती रुपये गेले, 24 रुपये गेले. आणि 2 रुपये कुठं आहेत, वेटरकडे. बघा मग 24 त्रिक 72, म्हणजे तिघांचे मिळून किती रुपये गेले, 72. आणि 2 रुपये कोणाकडे आहेत, वेटरकडे. मग सुरुवातीला किती रुपये दिले होते, 75. तिघांचे मिळून 72 आणि वेटरकडचे 2, किती झाले, 74. मग 1 रुपया गेला कुठे हे सांगायचं आहे.